नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीची प्रतीक्षा लागली होती. मात्र नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्यामुळं आता ही मतमोजणी जी आहे ती 21 तारखेला होणार आहे. तर या याचिकाला आव्हान देण्यासाठी सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने देखील नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आहे त्याला कायम ठेवत 21 तारखेला मतमोजणी होणार असल्याचा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला होता. त्यामुळं या नंदुरबारच्या वखार महामंडळामध्ये या ईव्हीएम मशीन जे आहे ते सर्व ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा असा चोख असा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे सीसीटीव्ही देखील या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाचे किंवा राज्य राखीव दलाचे जवान असतील हे 24 तास तैनात आहे. 24 तास या ठिकाणी पहारा करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते उमेदवार देखील येऊ शकतात, या परिसराची पाहणी करू शकतात, अशी देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे. मात्र मतमोजणी जी आहे ती लांबणीवर गेलेली आहे आणि या मतमोजणीसाठी आता बराच कालावधीत बाकी असल्यामुळं आता या वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी मतमोजणी देखील होणार आहे. त्यासाठी पोलीस दलाकडून कडक असा चोख बंदोबस्त देण्यात येत आहे आणि परिसरामध्ये पोलिसांचे बंदोबस्ताच्या छावणीचे रूप जे आहे ते पाहायला मिळते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल देखील तैनात झालेला असल्याचे दिसून येत आहे आणि बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे. जितेंद्र बेसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.